नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेमेंट करताना प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना इतरांच्या मोबाईलवरून पेमेंट करायचं असतं, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आज प्रोसेस काय आहे ती सांगणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन महाराष्ट्र अकॅडमी असं सर्च करायचंय। महाराष्ट्र अकॅडमी सर्च केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं महाराष्ट्र अकॅडमी ओपन होईल। आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा लोगो या प्रकारचा आहे। हेच ॲप डाउनलोड करायचंय, त्यानंतर इन्स्टॉल करायचंय, त्यानंतर तुम्हाला ओपनवर क्लिक करायचंय। ओपनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे रजिस्ट्रेशनचं, दुसरा आहे लॉग इनचं। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकदाही रजिस्ट्रेशन केले नाही अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनवर क्लिक करून पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची। ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी लॉग इनवर क्लिक करायचंय। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये सर्व बॅचेस तुम्हाला दिसतील। यामध्ये तुम्हाला पोलीस भरती, सरळ सेवा गट क, गट ड, तसेच त्याचप्रमाणे एमपीएससीच्या बॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील। आता आपण पाहूयात की बॅच मध्ये पेमेंट कसं करायचंय। तर तुम्हाला एखादी सरळ सेवा गट क, गट ड मधील बॅच विकत घ्यायची असेल तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचंय। त्यामध्ये सरळ सेवा गट क, गट ड मध्ये या अशा प्रकारच्या बॅचेस आहेत। आपण एक बॅचचं पाहूया की कशा प्रकारे पेमेंट करायचंय। किंगफिशर दारूबंदी ही एक बॅच आहे, त्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर हे पेज ओपन होईल। सर्वात शेवटी बाय नाऊचा ऑप्शन आहे, या बाय नाऊच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील, एक आहे ऑनलाईन पेमेंट आणि दुसरा आहे QR कोड। ज्या विद्यार्थ्यांना इतरांच्या मोबाईलवरून म्हणजे घरातल्या तुमच्या आईवडिलांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवरून जर पेमेंट करायचं असेल तर QR कोडवर या ठिकाणी क्लिक करायचंय। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा QR कोड ओपन होईल। त्यानंतर तुमच्या भावाच्या, बहिणीच्या किंवा मित्राच्या मोबाईलवरून हा QR कोड म्हणजेच गुगल पे, फोन पे वरून हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचंय। हे पेमेंट तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये करायचं। जर उशीर झाला तर हे पेमेंट होणार नाही। 5 मिनिटात हे पेमेंट करायचंय। हे 5 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची बॅच दिसेल। ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्याच मोबाईलवरून पेमेंट करायचंय, ज्यांच्याकडे गुगल पे, फोन पे आहे आणि त्यांना स्वतःच्याच मोबाईलवरून पेमेंट करायचंय, अशा विद्यार्थ्यांनी पे ऑनलाईनवर क्लिक करायचंय। पे ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। इथे UPIचं ऑप्शन आहे, ह्या UPIच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल पे, फोन पे वरून पेमेंट करता येईल। हे पेमेंट झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटानंतर तुम्हाला तुमची बॅच तुमच्या ॲपमध्ये दिसेल। बॅच विकत घेतल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेसमध्ये तुम्हाला तुमच्या बॅचेस दिसतील। माय कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॅचेस दिसतील, ज्या बॅचेस तुम्ही विकत घेतलेल्या आहेत। त्यामध्ये व्ह्यू कोर्सवर क्लिक करायचंय। व्ह्यू कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे पेज ओपन होईल। ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅचेस पाहिजे असतील किंवा लाईव्ह लेक्चर सुरू असेल अशा वेळेला तुम्हाला लाईव्ह वर क्लिक केल्यानंतर वॉच हे ऑप्शन आहे, त्या वॉचवर क्लिक केल्यानंतर तुम्ही लाईव्ह लेक्चर पाहू शकता। ज्या विद्यार्थ्यांना झालेले लेक्चर पुन्हा पाहिजे किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स पाहिजेत, रेकॉर्डेड लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला कंटेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। कंटेंटवर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत झालेले सर्व लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील। तर आपण पाहूयात एखादं लेक्चर्स कशा प्रकारे पाहायचंय। तर यामध्ये तुम्हाला डेली लेक्चर्स असं एक ऑप्शन आहे। डेली लेक्चरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे अशा डेली लेक्चर्स पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्हाला इंग्रजीचं एखादं लेक्चर पाहिजे तर त्यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर इंग्रजीचं लेक्चर सुरू झालेलं आहे। इंग्रजीच्या लेक्चरला पाहण्यासाठी क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे इंग्रजीचं लेक्चर सुरू होईल। ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे असे विद्यार्थी हे व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकतात। डाउनलोड व्हिडिओवरती क्लिक करायचे। डाउनलोड व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या डाउनलोड्समध्ये पाहायला मिळेल। तुम्ही हे लेक्चर्स पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर विदाऊट इंटरनेट पण पाहू शकता। त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांसाठी काही फ्री स्टडी मटेरियल देत आहोत। अशा प्रकारचे फ्री स्टडी मटेरियल पाहण्यासाठी आपण फ्री स्टडी मटेरियलवरती क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल हे एक ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचंय। फ्री स्टडी मटेरियलला क्लिक केल्यानंतर चालू घडामोडी म्हणजे दररोजच्या चालू घडामोडी जर पाहिजे असतील तर यावर क्लिक करा। मंथली जर तुम्हाला महिन्याच्या चालू घडामोडी पाहिजे असतील तर यावर क्लिक करा आणि कलर PDF जर हवे असतील तर या ठिकाणी क्लिक करा। तर डेली करंट अफेअर पाहण्यासाठी हे सर्व प्रकारचे 2025 पासून 2026च्या एप्रिलपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी अपडेटेड तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि या प्रकारच्या PDF त्यामध्ये अपलोड केलेल्या आहेत 1 एप्रिल 2026 पर्यंतच्या। त्यानंतरच्या PDF देखील अपलोड होतील। तर अशा प्रकारच्या चालू घडामोडी तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता। धन्यवाद।